कार्डिओने वजन कमी करतो पण मसल वाढत नाही असा प्रश्न आहे, तर हे खरं आहे का? कार्डिओ ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही एंड्युरन्स इम्प्रूव्ह करायला किंवा स्टॅमिना वाढवायला ही ऍक्टिव्हिटी. कार्डिओ ही जी ऍक्टिव्हिटी आहे त्याचा संबंध जास्त आपल्या हार्टची आहे, हृदयाशी आहे. हार्टची एफिशियन्सी वाढवायची आहे, स्टॅमिना वाढवायचा आहे, एंड्युरन्स वाढवायचा आहे, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. डेफिनेटली कार्डिओ मदत करेल. कार्डिओ केला पाहिजे. कार्डिओ इज इम्पॉर्टंट. ओके, पण कार्डिओनी मसल वाढतो नाही, मसल नाही वाढू शकत कार्डिओनी. मसल वाढवण्यासाठी वेट ट्रेनिंग लागतं. बरं, अजून एक ह्याच्यात सांगतो, जरा सायंटिफिक होऊन मी एक्सप्लेन करतो. शरीरामध्ये दोन प्रकारचे मसल फायबर असतात. एक असतात स्लो ट्विच फायबर, एक फास्ट ट्विच फायबर. जास्त सायंटिफिक एकदम होत नाही. स्लो ट्विच फायबर म्हणजे ज्यांची काम करण्याची तीव्रता, कॉन्ट्रॅक्ट होण्याची तीव्रता ही कमी असते, स्लो ट्विच. फास्ट ट्विच म्हणजे ज्यांची कॉन्ट्रॅक्ट करण्याची क्षमता जास्त असते. मसल जो वाढतो तो या फास्ट ट्विच फायबर मध्ये वाढतो, आणि तो फास्ट ट्विच फायबर जर तुम्हाला आकाराने मोठा करायचा आहे, ज्याला आपण म्हणतो मस्क्युलर हायपरट्रोफी, मसलच्या आकारामध्ये वाढ होणे, फास्ट ट्विच फायबर मध्ये होणार. आणि ते फास्ट ट्विच फायबर तुम्ही जेव्हा वेट ट्रेनिंग करतात तिकडे शरीर त्याला वापरतं. तुम्ही जिथे ताकद लावता, जिकडे तुम्ही जोर लावता, ताकद लावताय, जिकडे तुम्ही फोर्स जनरेट करताय, तिकडे हे फास्ट ट्विच फायबर वापरले जातात. आपण एंड्युरन्स रिलेटेड जी ऍक्टिव्हिटी करतो, वॉकिंग झालं, स्किपिंग झालं, किंवा तुम्ही क्रॉस ट्रेनिंग करताय, ट्रेडमिल वरती चालताय, जॉगिंग करताय, हे जे एरोबिक ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणलं जातं ना, याच्यामध्ये शरीर स्लो ट्विच फायबरचा वापर करतो. या स्लो ट्विच फायबरमध्ये जे मायोग्लोबिन असतं त्याचं प्रमाण जास्त असतं. हे एंड्युरन्स टाईपचे फायबर आहेत. म्हणून आपण जर मसल वाढायचं जर आपण म्हणतोय, तर मसल वाढवायला वेट ट्रेनिंग पाहिजे. वजनी व्यायाम करणं अत्यंत इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळेला काही जण असतात की मी फक्त आज मी कार्डिओज करतो किंवा मी एरोबिक्स असतो किंवा झुंबाच करत असतो, बाकी मी वेट ट्रेनिंग करत नाही असं म्हणतात. म्हणजे एकाच प्रकारचे व्यायाम ते दररोज करत असतात, हे कितपत योग्य आहे? मी हे समजतो की तुम्हाला जॉगिंग करणं आवडतंय, म्हणजे एका व्यक्तीला जॉगिंग करायला आवडतं, त्याला झुंबा डान्स करायला आवडतं, एरोबिक डान्स करायला आवडतं, चांगलं आहे. ओके, तुम्ही एका प्रकारचा व्यायाम करताय. पण तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्ही जर वजनी व्यायाम नाही केलं, वेट ट्रेनिंग नाही केलं, तर पुढे जाऊन तुमचे गुडघे दुखतील, तुम्हाला नी प्रॉब्लेम स्टार्ट होणार. सगळ्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, एका पर्टिक्युलर वयानंतर आपल्या शरीरामध्ये मसल लॉस होतो, ज्याला आपण डिजनरेशन म्हणतो. वय वाढल्यामुळे हे होतं. तुम्हाला जर स्पेसिफिक सांगायचं तर 30 वर्षाच्या पुढे जर तुम्ही बघितलं तर आपले टेस्टोस्टेरॉन लेवल पण हळूहळू कमी होतं. दरवर्षी असं म्हणलं जातं 1% टेस्टोस्टेरॉन लो होतोय. बरोबर आहे. तिकडे मसल्स डिजनरेट होतात, मसल कमी होतात वयानुसार. हे एजिंग प्रोसेस आहे. आता तुम्हाला जर तुमची आवडती ऍक्टिव्हिटी करायची आहे, झुंबा डान्स करायचा आहे, एरोबिक डान्स करायचा आहे, जॉगिंग करायचं आहे, स्पोर्ट्स खेळायचे आहेत, तर तुमचे सांधे मजबूत पाहिजे. सांधे मजबूत ठेवायला त्याच्या भोवती जे मसल्स असतात ते मजबूत पाहिजे. आता ते मजबूत करणे, त्याला वाढवणे, हे वेट ट्रेनिंग करतं. म्हणून वेट ट्रेनिंग तेवढंच इम्पॉर्टंट आहे. इनफॅक्ट मी तर म्हणतो, तुम्हाला जर तो झुंबा डान्स आयुष्यभर करायचा आहे, तुम्हाला एक पर्टिक्युलर स्पोर्ट आवडतो, तो आयुष्यभर खेळायचा असेल, ओके, तर ते आयुष्यभर करण्यासाठी तुम्ही वेट ट्रेनिंग करा. आठवड्यातनं 2दा किंवा 3दा तरी वेट ट्रेनिंग केलं पाहिजे, जेणेकरून तुमचे मसल्स मजबूत होतील आणि तुम्ही ती ऍक्टिव्हिटी, तुमची आवडती ऍक्टिव्हिटी तुम्ही जास्त काळासाठी करू शकता. नॉर्मल माणसामध्ये त्यांना असं वाटतं, खूप लोकांना असं वाटतं, वजनी व्यायाम किंवा वेट ट्रेनिंग म्हणजे अगदी हेवी वेट ट्रेनिंग, किंवा वजनी व्यायाम फक्त हे पैलवान लोक करतात, बॉडी बिल्डर्स करतात. असं नव्हे. तुम्ही एक प्रोफेशनल आहात, तुम्ही अकाउंटन्सीमध्ये काम करताय, तुम्ही एक डॉक्टर आहात, किंवा तुम्ही एक इंजिनियर आहात, किंवा तुम्ही एक सेलिब्रिटी आहात, तुम्ही स्पोर्ट्समॅन आहात, तुम्ही जिम मध्ये जाता आणि वेट ट्रेनिंग करताय, तर वेट ट्रेनिंग तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही वजन उचलायचे, आणि ते पण करेक्ट फॉर्म अँड टेक्निक मध्ये, जिथे पर्सनल ट्रेनर तुमची मदत करेल, एक क्वालिफाईड पर्सनल ट्रेनर तुमची चांगली मदत करेल. तिकडे हे व्यवस्थित समजून तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार वजन उचलायचं. बरोबर आहे. त्याला आपण, तेही वेट ट्रेनिंग आहे. घरी जर तुम्ही फ्री स्क्वॉट केले, किंवा तुम्ही घरी पुशअप्स केले, तेही वेट ट्रेनिंग आहे. फक्त तिकडे तुम्ही एक्सटर्नल वेट घेत नाहीये, तुम्ही शरीराचं वेट घेताय. ही गोष्ट लोकांनी समजून घेतली पाहिजे. म्हणून मसल वाढवणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि अजून एक सांगतो, लोकांनी जर मसल वाढवले, लीन मास जर लोकांनी वाढवलं, त्यांचे 40 ते 50% प्रॉब्लेम त्यांचे कमी होतात. नक्कीच. याच्या रिलेटेड एक प्रश्न आहे सर, की मसल वाढवण्यासाठी प्रोटीन कितपत घेणं गरजेचं आहे का, म्हणजे, आणि
मसल वाढवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. पहिलं मी सुरुवात करतो, मसल वाढवण्याने तुम्हाला काय फायदे मिळतात. आता हे खूप लोकांना माहिती नाही, म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला हे सांगायचंही आहे लोकांना. मसल वाढला तर पहिला फायदा, तुमचा ब्लड शुगर लेवल चांगला मॅनेज होईल. तुमच्या मसल्समध्ये ग्लायकोजन स्टोअर करण्याची कॅपॅसिटी वाढते, ब्लड शुगर चांगला मॅनेज होतो. मसल वाढला की तुमचे सांधे मजबूत होतात. मसल वाढला की तुमची एनर्जी लेवल चांगली राहते, तुम्हाला अँटी एजिंग इफेक्ट मिळतो, तुम्ही तरुण दिसता, तुमची स्ट्रेंथ वाढते. वयानुसार मसलही कमी होतो, ताकदही कमी होते, स्ट्रेंथ तुमची मेंटेन राहते. हाडांची घनता, बोन डेन्सिटी ही वयानुसार कमी होते. मसल वाढवलं, वेट ट्रेनिंग केलं की हाडाची घनता वाढणार, चांगली होणार. बरोबर आहे. स्त्रियांमध्ये जर त्यांनी लीन मास वाढवायचा प्रयत्न केला, म्हणजे मसल वाढवायचा प्रयत्न केला, स्त्रियांमध्ये काही जास्त मसल वाढत नाही आपल्याला माहिती, पण त्यांनी जर वेट ट्रेनिंग केलं आणि त्यांनी जर लीन मास वाढवायचा प्रयत्न, तर त्यांना मेनिस्ट्रलच्या वेळेला म्हणजे पिरियड्सच्या वेळेला त्यांना जी पाठ दुखते किंवा त्यांना पोटामध्ये दुखतं हे त्यांचं कमी होऊ शकतं. प्रेग्नेन्सीमध्ये त्यांना मदत मिळेल. प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये त्यांना जे बॅक पेन होते ते होणार नाही. हाडांची घनता त्यांच्यामध्ये जास्त गरजेची आहे एका पर्टिक्युलर फेज नंतर, तिकडे त्यांना मदत मिळेल. बरोबर आहे. तुमचा मेटाबॉलिक रेट फास्ट होणार मसल वाढला तर, कारण का मसल हा सर्वात जास्त कॅलरीजचा वापर करतो. आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त कॅलरीजचा वापर करणारा म्हणजे मसल. तो नुसता बॉडीमध्ये मेंटेन राहिला तरी तुम्ही जास्त कॅलरीजचा वापर करताय, तर तुमचा मेटाबॉलिक रेट चांगला राहील, फॅट कमी राहणार, वजन कंट्रोलमध्ये राहील. एवढे फायदे आहेत मसल वाढवण्याचे. म्हणून मी तुम्हाला बोललो, अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम कमी होतात मसल वाढलं लोकांचे, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. मसल वाढवायला काय केलं पाहिजे? वेट ट्रेनिंग केलं पाहिजे. वजनी व्यायामनी मसल वाढतो. त्याला थोडं फोर्स जनरेट म्हणजे थोडं चॅलेंज लागतं. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा चॅलेंजिंग ऍक्टिव्हिटी करता तर तुमच्या मसल फायबरमध्ये तुम्ही सूक्ष्म पातळीवरती तुम्ही दुखापत होते जराशी. तुम्हाला ते व्यायाम केल्यानंतर थोडंसं दुखतं, जे आपल्याला आवडतं व्यायाम केल्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर त्याला प्रोटीन म्हणजे आहार पाहिजे, त्याला दुरुस्त करायला, आणि आराम पाहिजे त्याला. बरोबर. आता प्रोटीन किती घ्यायचं? प्रत्येक माणसाची प्रोटीन इनटेक ही कॅल्क्युलेट केली जाते, ज्याला आपण आपल्या न्यूट्रिशनच्या कोर्समध्ये पण आपण शिकवतो. कितीतरी पर्सनल ट्रेनर्स आपले न्यूट्रिशनचा कोर्स करतात, बाहेरचे लोकही करतात. आपल्या अकॅडमीमध्ये डॉक्टर्स पण येतात न्यूट्रिशनचा कोर्स करायला. मग ते काय शिकतात त्याच्यामध्ये, की तुम्ही एका माणसाचं डाएट लिहिताना तुम्ही त्याच्यामध्ये काय काय कसं कॅल्क्युलेट करणार, प्रोटीन कसं कॅल्क्युलेट करणार, कार्बोहायड्रेट कसं कॅल्क्युलेट करणार, फॅट कसं कॅल्क्युलेट करणार, या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवलं जातं. त्याच्यामध्ये प्रोटीन कॅल्क्युलेट केली जाते. आणि प्रत्येक माणसाची प्रोटीन रिक्वायरमेंट वेगळी असते, ही गोष्ट समजून घ्या. तुम्ही एक स्टेटमेंट सगळ्या लोकांसाठी पास नाही करू शकत. तुम्ही हे नाही म्हणू शकत की सगळ्यांना दिवसातनं 70 ग्राम प्रोटीन पाहिजे, असं तुम्ही स्टेटमेंट नाही बोलू शकत. कारण का प्रत्येक माणसाचं बॉडी वेट वेगळं, त्याचं लीन मासचं वेट वेगळं असतं, त्याचं फॅट पर्सेंटेज वेगळं असतं, त्याची ऍक्टिव्हिटी लेवल वेगळी असते, प्रत्येकाचे टार्गेट वेगवेगळे असतात. बरोबर आहे का नाही? कोणाला फक्त फिटनेससाठी कोणतरी वर्कआउट करतो, कोण ताकद वाढवायला वर्कआउट करतोय, कोण बॉडी बिल्डिंग करतोय. सगळ्यांचे जे त्यांची रिक्वायरमेंट असते ती वेगळी असते. म्हणून ते प्रोटीन त्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं आणि तेवढं प्रोटीन घ्यायचं. म्हणजे पावडर फॉर्म मध्ये आणि फूड मधून पण दोन्ही असतं. जसं मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही जर पावडर फॉर्म मध्ये घेताय तर मी सांगितलं ही गैरसमजूत आहे की फक्त पावडरच, फक्त प्रोटीन पावडरच घेतलं पाहिजे, असं नाही म्हणत आहे. होल फूड मधनं घ्या. जिथे जिथे जमत नाहीये तिथे तुम्ही प्रोटीन पावडरचा वापर करा. आता एक उदाहरण देतो. आता मी माझ्या आहारामध्ये जास्त करून अंडी, पनीर किंवा चिकन अशा गोष्टी असतात. बरोबर आहे. पण आता समजा कुठेतरी शेड्यूल एकदम टाईट आहे, एकदम बिझी शेड्यूल आहे, आणि माझे लेक्चर स्टार्ट होणार आहे आणि त्याच्या अगोदर मला माझा मील आला. आता तिकडे मी होल प्रोटीन घेऊ शकत नाहीये, तिथे मी वे प्रोटीन घेतो. म्हणजे तुम्ही त्याचा वापर अशा पद्धतीने करू शकता. बऱ्याच जणांचं म्हणजे स्टार्टिंगलाच ते काय करतात की प्रोटीन वरती ते शिफ्ट होतात. म्हणजे प्रोटीन घ्या म्हटल्यानंतर त्यांना वाटतं की प्रोटीनचा एक डब्बा घ्या. प्रोटीन म्हणजे त्यांच्यामध्ये प्रोटीनचा डब्बा म्हणजे प्रोटीन असं, म्हणजे त्यांचं असं नाही की अंड्यामध्ये पण प्रोटीन आहे किंवा पनीरमध्ये पण प्रोटीन आहे, दही खातो त्याच्यात पण प्रोटीन आहे, असं नाहीये. तर त्यांना वाटतं डायरेक्ट प्रोटीनचा डब्बा, असं नाही. येस, आपला तोच प्रश्न होता, म्हणजे की प्रोटीन शेक शिवाय आपण मसल बनवू शकतो का, असं असते. रात्री जेवल्यानंतर वजन वाढते असं बऱ्याच जणांचा एक प्रश्न असतो, की म्हणजे म्हणून काय वेळेला काय करतात की आपण बघितलं असेल की फॅट लॉस जे करणार मी रात्रीचं जेवतच नाहीये असं ते म्हणतात. हे कितपत योग्य आहे? तुम्ही रात्री जेवत नाही त्यापेक्षा तुम्ही प्रत्येक मील मध्ये काय खाताय ते जास्त इम्पॉर्टंट. आपण वजन वाढायचं जर सायन्स आपण बघितलं तर हे आपल्याला समजून येतं की आपलं वजन कधी वाढतं. आपलं वजन वाढतं
अशा वेळेला आपलं वजन वाढतं जेव्हा आपण ओव्हर इटिंग करतो, जास्त कॅलरीज आपण घेतो. बरोबर आहे, जास्त कॅलरीज घेतोय आणि ते पण आपण ते कॅलरीज कुठून घेतोय, फक्त जास्त कॅलरीज नाही, ते कॅलरीज कशात नाही येत आहेत. बरोबर आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर कॅलरीज तुम्हाला काहीतरी बाहेरचं जे जेवण आहे त्याच्यातनं, बाहेरचं जे खाणं असतं त्याच्यातनं पण कॅलरीज येऊ शकतात. बरोबर आहे, पण त्याच्यातनं एम्प्टी कॅलरीज पण येतात. त्याच्यामध्ये समजा जास्त प्रमाणात साखर आहे, मैदा आहे, त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट आहे, हायड्रोजनेटेड ऑइल वापरलं गेलं, हे सगळे एम्प्टी कॅलरीज आहेत, व्हाईट कॅलरीज आहेत. बरोबर आहे, तर हे झालं. तुम्हाला कॅलरीज दुसऱ्या पदार्थांमधनं पण येतं, म्हणजे तुम्हाला अंड्यांमधनं पण कॅलरीज येणार, तुम्ही दही खाल्लं त्याच्यातनं पण येणार, तुम्ही पनीर खाताय त्याच्यातनं पण येणार, तुम्ही ज्वारीची भाकरी खाल्ली त्याच्यात पण कॅलरीज आहे, बाजरीची भाकरी खाल्ली त्याच्यात पण कॅलरीज येणार. बरोबर आहे, पण हे जे कॅलरीज असतात हे चांगले कॅलरीज आहे. याच्यामध्ये शरीराला जे हवंय ते आपण देतो. याच्यामध्ये प्रोटीन आहे, याच्यामध्ये फायबर आहे, याच्यामध्ये जितकं पाहिजे तितकं कार्ब्स आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे की नाही? ओके, आता आपण जर म्हणायला गेलो पीनट बटर म्हणजे आता मी अनस्वीटन म्हणतो, ज्याच्यामध्ये साखर नसते, पीनट बटर. मग पीनट बटर जेव्हा मी खातो तर त्याच्यात पण कॅलरीज आहेत ना. ओके, पण ते चांगले आहेत ना शरीराला. त्याच्यामध्ये ओमेगा 9 असतं. ओमेगा 9 ची गरज आहे शरीराला, इम्पॉर्टंट काम आहेत ओमेगा 9 ची. मग जर मी ते घेतलं तर त्याच्यामध्ये वाईट काय आहे? तर तुम्ही न खाण्यापेक्षा तुम्ही दिवसभरामध्ये काय काय खाताय आणि किती प्रमाणात खाताय, म्हणजे त्याच्यासाठी परत कॅल्क्युलेशन आलं, ते जास्त अत्यंत इम्पॉर्टंट. सर, बरेच जण असे म्हणतात की कॅलरीज काउंट करूनच तुमचे फॅट लॉस होऊ शकतं असे म्हणतात, म्हणजे हेच आहे. परंतु हार्मोन्स हे खूप महत्वाचा रोल प्ले करतात, कारण हार्मोनल चेंजेसमुळे आपलं जे हेल्थ रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे ओबेसिटी असेल, डायबिटीज, हे होतात. म्हणजे ओबेसिटी सुद्धा हे हार्मोन रिलेटेड आहेत असं म्हणतात. मग कॅलरीज मॅटर करतात का हार्मोन्स मॅटर करतात? कॅलरी डेफिसिट पण एक सायन्स आहे, मी नाही बोलत नाही. कॅलरी डेफिसिट मीही केलेलं आहे, खूपदा केलेलं आहे, पण त्याला सायंटिफिक पद्धतीने केलेलं आहे. कॅलरी डेफिसिटच्या खाली मी कधीही, किंवा माझ्या क्लायंट्सना पण, माझे पण जे क्लायंट्स आहेत, कॅलरी डेफिसिटच्या खाली मी कधी त्यांना दिवसभर सूप वरती राहा, दिवसभर सॅलडच खा, दिवसभर फक्त तुम्ही पाणीच पिया, मील रिप्लेसमेंट, सप्लिमेंट देतात, हा, म्हणजे अशा गोष्टी मी नाही दिल्यात त्यांना, अशा गोष्टी नाही दिल्यात त्यांना. कारण का त्याच्यानी ती जी कॅलरी डेफिसिट आहे, ती जी कॅलरी डेफिसिट केली, याच्यानी त्या माणसाचं नुकसान होतंय. त्याला त्याच्या शरीराला ज्या गरजेच्या वस्तू आहेत ते मिळत नाहीये. तुम्ही त्याला फक्त भाज्यांमध्ये वरती ठेवलंय, ज्याच्यामध्ये फायबर मिळेल, थोडे विटामिन्स मिनरल्स मिळतील, बाकीच्या गोष्टी, प्रोटीन झालं, शरीराला जे फॅट्स हवेत, गुड फॅट्स हवेत, या गोष्टी पाहिजेत, कार्ब्स पाहिजेत, हे कुठे त्याला मिळत आहेत? बरोबर आहे, मग इकडे त्याचं नुकसान होतंय, त्याच्या अंगामध्ये मसल लॉस होतोय. आणि म्हणून अशा लोकांमध्ये तुम्हाला दिसून येतं त्यांची चामडी जी आहे ती सैल पडते, स्किन सॅग होते. बरोबर आहे, ते अतिशय जास्त म्हातारे वयस्कर दिसायला लागतात, केस गळतात, सांधे दुखतात, आजारी दिसतात. मग ही कॅलरी डेफिसिट मी मानत नाही, त्याच्यातही सायन्स आहे. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने कॅल्क्युलेट करून जर कॅलरी डेफिसिट केलं तर मी मानतो त्याच्यामध्ये, हे मी केलेलं आहे. पण परत मी सांगतो, हॉर्मोन्स बद्दल तुम्ही म्हणलात, हॉर्मोन्स बद्दल, आपल्या शरीरात एक हॉर्मोन आहे इन्सुलिन. आपण जेव्हा जेवतो, तुम्ही त्या जेवणामध्ये काय खाताय, ओके, त्या पद्धतीने तो इन्सुलिन रिलीज होतो बॉडीमधनं. कारण का जेवल्यानंतर ब्लड शुगर लेवल, ब्लड ग्लुकोज लेवल वाढतो आपला. आता तुम्ही जर अतिशय जास्त प्रमाणात तिकडे सिंपल कार्ब्स ज्याला आपण म्हणतो, मैद्याने बनलेले पदार्थ, गोड पदार्थ, अतिशय जास्त प्रमाणात सिंपल कार्ब्स जर तुम्ही खाल्ले तर लगेच जेवल्यानंतर ब्लड शुगर लेवल वाढते, ब्लड ग्लुकोज लेवल वाढते. हा इन्सुलिन निघतो पॅनक्रियाज मधनं, आणि हा काय करतो, ब्लड शुगरला कमी करायला तो त्या ग्लुकोजला स्टोअर करतो पहिले लिव्हरमध्ये. लिव्हरची एक अमुक स्टोरेज कॅपॅसिटी आहे, असं म्हणलं जातं 110 ग्राम ऑन एन ऍव्हरेज. त्याच्यानंतर जे बॅलन्स जे ब्लड ग्लुकोज आहे ते जातं मसलमध्ये. मसलची स्टोरेज कॅपॅसिटी संपली की मग ते बॅलन्स आहे ते जातं फॅट सेलमध्ये. असं माणसामध्ये ओबिसिटी वाढते. मग आता लक्षात घ्या मी काय म्हणतोय, मी जर माझ्या आहारामध्ये अशा वस्तू दिल्या ज्याने ब्लड शुगर वाढतच नाहीये, ज्याचा इम्पॅक्ट ब्लड शुगर वरती जास्त होत नाहीये, तर हा स्टोअर करणारा जो हॉर्मोन आहे इन्सुलिन, हा जास्त सिक्रेटच नाही होणार ना. म्हणजे मी जर असे वस्तू खाल्ले की जेणेकरून ब्लड शुगर वरती जास्त इम्पॅक्ट होत नाहीये, तर काय होणार, मी खातो पण आहे,
माझं पोट पण भरतंय, मला उपाशी वगैरे राहायला लागत नाहीये आणि ऍट द सेम टाइम माझा फॅट लॉस पण होतोय, माझं वजन कमी होतंय. कारण का त्या इन्सुलिनला मी व्यवस्थित कंट्रोल करून ठेवलंय, ब्लड शुगरला कंट्रोल करून ठेवलंय. म्हणून मी मगाशी तुम्हाला बोललो, तुम्ही काय खातात ते जास्त इम्पॉर्टंट आहे. कॅलरी डेफिसिट पण करताय तर तुम्ही पद्धतशीर करा. त्याच्यामध्ये पण तुम्ही सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ फूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये पण तुम्ही काय सिलेक्ट करताय कॅलरी डेफिसिट हे इम्पॉर्टंट आहे. कॅलरी डेफिसिटच्या नावाखाली नुसते आपले सूप आणि सलाड देऊ नका, ते नाही. म्हणजे आपल्याला सर्वात पहिला म्हणजे क्वालिटी फूड, क्वांटिटी फूड आणि फ्रिक्वेन्सी या 3 सिक्वेन्सनं आपण गेलं तर म्हणजे ते फायद्याचं ठरू शकतं. क्वालिटी, क्वांटिटी अँड द फ्रिक्वेन्सी. ओके. पुढचा जो प्रश्न आहे की फॅट फ्री फूड्स वजन कमी करण्यासाठी चांगले असतात का, हे कितपत खरे आहे? कारण बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की फॅट खाल्ल्यामुळे फॅट वाढतं, तर याच्याबद्दल तुमचे मत काय आहे? फॅट डाएटमध्ये आपण जे काही फॅट घेतो हे अत्यंत गरजेचं आहे आपल्या शरीरासाठी. फॅट मध्ये पण प्रकार असतात, त्याच्यामध्ये जे सॅच्युरेटेड फॅट आहे, मग त्याच्यानंतर जे बाकीचे ज्याला असेन्शियल आपण म्हणतो, ओमेगा 3, ओमेगा 9 असे फॅट्स आहेत, बरोबर आहे. त्याच्यामधलं जर तुम्ही सॅच्युरेटेड फॅट बघितला, ज्याच्यामध्ये घी येतं किंवा ज्याच्यामध्ये अंड्याचं जे पिवळं आहे त्याच्यात पण सॅच्युरेटेड फॅटची मात्रा थोडी जास्त असते, बरोबर आहे. बटर झालं, क्रीम झालं, मलाई, हे सॅच्युरेटेड फॅट आहे. या सॅच्युरेटेड फॅट मधनं आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉल मिळेल. आता तुम्ही म्हणाल की कोलेस्ट्रॉलनी हार्ट अटॅक येतो. कोलेस्ट्रॉलनी हार्ट अटॅक येत नाही, चुकीची समजूत आहे लोकांची. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्वाची कामं करतोय. आपलं शरीर छोट्या छोट्या सेल्सनी बनलेलं आहे, लाखो करोडो सेल्स आहेत. त्या लाखो करोडो सेल्सचं जे आवरण आहे ते कोलेस्ट्रॉलनी बनतं. आपल्या शरीरामध्ये जे इम्पॉर्टंट हॉर्मोन्स आहेत, जसे टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, हे प्रोजेस्ट्रॉन, हे सगळे इम्पॉर्टंट हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलनी बनतो. एल्डोस्टेरॉन नावाचा एक हॉर्मोन आहे जो आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल करतो, वॉटर बॅलन्स कंट्रोल करतो, हा कोलेस्ट्रॉलमुळे बनतो. आपल्या लिव्हरमध्ये बाईल बनतो, तो कोलेस्ट्रॉलनी बनतो. व्हिटॅमिन डी बनवण्यामध्ये पण कोलेस्ट्रॉलचा हात आहे. एवढे सगळे इम्पॉर्टंट काम आहेत कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर हार्ट अटॅक. हार्ट अटॅक दुसऱ्या कारणाने येतो. ब्लॉकेजेस वगैरे जे होतात, तुम्ही जे म्हणता ना कोरोनरी आर्टरी डिझीज, कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉकेजेस झाले, हे दुसऱ्या कारणाने होतं. ओके. तो खूप मोठा सायन्स आहे ज्याच्यामध्ये लिपोप्रोटीन असतात शरीरामध्ये, VLDL, व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, म्हणजे LDL, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, ते वेगळा एक सायन्स आहे. पण कोलेस्ट्रॉलनी नाही. कोलेस्ट्रॉल इम्पॉर्टंट आहे. तर पहिली गोष्ट फॅट इम्पॉर्टंट आहे आपल्या डाएटमध्ये, बरोबर आहे. किती प्रमाणात खायचं ते आपण शिकलं पाहिजे. हे फॅट तुम्ही किती प्रमाणात खाल्लं पाहिजे कॅल्क्युलेशन प्रमाणे हे तुम्हाला कळलं पाहिजे. मला एक जरा सांगा, आधीपासून आपण ऐकत आलोय की फॅट नाही खायचं, आधीपासून आपण हे ऐकत आलोय, बरोबर आहे ना. फॅट खाल्लं तर माणूस फॅट होतो, म्हणून जनरल पॉप्युलेशन मध्ये फॅट ते अवॉइड करतात. तेलकट आणि तुपकट वगैरे खात नाही, बरोबर. ओके. अगोदर मी खूपदा बघायचो की काय भजी वगैरे आली, कुठे गेट टुगेदर आहे, भजी आली की त्याला ते त्या टिश्यू मध्ये घेऊन असं फॅट काढायचे, बरोबर. म्हणजे फॅट खात नाही, ठीक आहे. इंडियन डाएट मध्ये प्रोटीनची कमतरता आहे, हे तुम्ही मानता. फर्स्ट क्लास प्रोटीन आपल्याकडे. आपल्या इकडे रेग्युलर जेवणामध्ये कुठे रोज अंडी, रोज चिकन, रोज मटण किंवा रोज मासे, हे असं रोज कुठे असतं? रेग्युलर लोकांची आपण गोष्ट करतोय. प्रोटीनची कमतरता आहे, फर्स्ट क्लास प्रोटीन ह्याची कमतरता आहे. फॅट खात नाही, प्रोटीनची कमतरता आहे, बरोबर आहे. मग आपल्या डाएटमध्ये जास्त काय आहे? कार्बोहायड्रेट्स, ज्याचं ब्रेकडाऊन आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर ग्लुकोज मध्ये होतं. आणि मग ग्लुकोज कसं काम करतं हे मी सांगितलं तुमच्या अगोदर, ते इन्सुलिन कसा निघतो आणि काय. तर मला सांगा लोक जे जाड होत आहेत हे फॅटनी होत आहेत, प्रोटीननी होत आहेत का कार्ब्सनी होत आहेत? कार्बोहायड्रेट जास्त, बरोबर आहे. ब्लड शुगर वरती इम्पॅक्ट कोणाचा जास्त आहे? कार्बोहायड्रेटचा आहे का नाही? मग प्रोटीनला ब्लेम का केलं जाते? बरं, अजून एक मी तुम्हाला सांगतो, ही एक गोष्ट सांगतो. मला कळत न कळत आपण प्रत्येक वेळेला फॅटला कार्ब्स बरोबर कंबाईन करून खातो. नॉर्मल लोकांच्या घरी बटर खाल्लं जातं, हे कशासोबत खातात? ब्रेड म्हणजे कसला? मैद्याचा ब्रेड. आपण म्हणतो अंड्याचं बलक खायचं नाही, असं लोक म्हणतात ना, अंड्याचं येलो खायचं नाही, त्याच्याने त्रास होतो. हा, तुम्ही बघितलं जर बाहेर वगैरे बघितलं, अंड्याची बुर्जी खातात, हाफ फ्राय खातात. कशा बरोबर? पाव, तेल आणि पाव, बरोबर. किंवा तुम्ही रेस्टॉरंट मध्ये गेलात, लोक म्हणतात पनीर खाल्लं की त्याच्यात फॅट आहे. काय दाल मखनी ऑर्डर केली, पनीर पालक, त्याच्या सोबत काय खातात? मैद्याची रोटी, रुमाली रोटी, भात, बरोबर. एवढे एक्झाम्पल तुम्हाला दिले, त्याचंच प्रमाण जास्त असतं, बरोबर आहे. गोड,
घरी काहीतरी गोड बनवलं, हम्म. काही त्याच्यात फॅट वापरला, आपण समजा तूप वगैरे वापरला, शिरा बनवला, त्याच्यात फॅट वापरलं, फॅट सोबत अजून काय आहे, साखर. म्हणायचं हे आहे की जिथे जिथे कळत न कळत आपण सगळीकडे फॅट जिकडे घेतलंय तिथे आपण सिंपल कार्ब्स, मैदा, साखर या गोष्टी आपण ऍड केल्या ना, मग जो ब्लड शुगर लेवल वाढतोय आणि इन्सुलिन जो वाढतोय हा फॅटमुळे वाढतोय का हा त्या शुगर आणि मैदा आणि अशा सिंपल कार्ब्सनी वाढतो? बरोबर आहे. मग ओबिसिटी नक्की कशामुळे होते? कार्बोहायड्रेटमुळेच वाढते. ब्लेम केलं जातं फॅटला. बरं, कुठले फॅट नाही खायचे हेही सांगतो. जे हायड्रोजनेटेड ऑइल असतात किंवा जे ट्रान्स फॅट असतात ते नाही खायचे, कारण का हे नॅचरल नाहीये, हे मॅन मेड आहे, हे सिंथेटिक आहे. जे हायड्रोजनेटेड ऑइल असतात ना किंवा ट्रान्स फॅट असतात ते काढून टाका आहारात. पण फॅट जे पाहिजे आपल्याला, जितकं पाहिजे कॅल्क्युलेशन अनुसार तुम्हाला जितकी गरज आहे ते तुम्ही घेतलं पाहिजे. म्हणजे जेही तळलेलं वगैरे असतात हे ऑइल आपण सहसा अवॉइड केलं पाहिजे, किंवा जे माणसाने जे बनवलेलं आहे कृत्रिमरित्या ते त्याला आपण अवॉइड केलं पाहिजे. हा, त्याला हायड्रोजनेटेड फॅट ते नाही घेतले पाहिजे. आपण जेव्हा हे पण सुपर मार्केटमध्ये जातो, बिस्किटचा पुडा उचलला, चिप्सचं पॅकेट उचललं की लोकांनी वाचलं पाहिजे ट्रान्स फॅट किती आहे, काहीतरी एक प्रमाण आहे गव्हर्नमेंटनी ठरवलंय, काहीतरी 1% वगैरे तेवढंच असलं पाहिजे ट्रान्स फॅट, हे त्यांनी वाचलं पाहिजे. लेबलिंग रीडिंग सुद्धा खूप महत्वाचं, आपल्या इथे अजून तेवढं हे नाही केलं. या सगळ्या गोष्टी न्यूट्रिशनच्या कोर्सनी तुम्हाला समजतात बेसिकली, पूर्ण डिटेल्स मध्ये आपण याच्यामध्ये. ह्याच्यानी काय होतं, घरी फायदा होतो, घरच्या लोकांना फायदा होतो त्याचा. येस, म्हणजे हा स्किल रिलेटेड कोर्स जो आहे याच्यामध्ये आता जे आपण बोलत आहे याच्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये सांगतो की ट्रान्स फॅट काय आहे किंवा हायड्रोजनेटेड ऑइल काय आहे, जेणेकरून पुढच्याला आपण कोणताही मील घेताना आपल्याला ते समजेल की बाबा याच्यामध्ये हे आहे. नक्कीच. पुढचा प्रश्न आहे की वजन कमी करण्यासाठी उपवास करणं किती फायद्याचे आहे? बरेच जण उपवास करतात, उपवासामध्ये पण आता भरपूर प्रकार जे आपण ट्रॅडिशनल लोक पण करतात, आणि फास्टिंग म्हणून एक डाएटचा एक प्रकार आहे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे उपवास म्हणजे तुम्ही म्हणताय एका माणसाने काहीच नाही खाल्लं का, असे उपवास की ज्याच्यामध्ये साबुदाण्याचे वडे चालतात आणि बटाट्याचे हे चिप्स चालतात, असं कुठला उपवास म्हणताय? येस, उपवासाचे म्हणजे ऍक्च्युली उपवास म्हणजेच लोकांना माहित नाहीये तसं म्हटलं तर, पण उपवासाला काही खातात, जसं की तुम्ही म्हटलं की साबुदाण्याचे वडे असतील किंवा खिचडी असेल, म्हणजे ते कितपत काम करतात, म्हणजे उपवास हा कितपत काम करतो म्हणजे वजन कमी करण्यासाठी? तुम्ही उपासामध्ये तुम्ही जर काहीच खात नाही, काहीच तुम्ही खात नाही, दिवसभर काही खात नाही, आणि असं उपवास तुम्ही सारखं जर करत गेलात तर हे शरीरासाठी चांगलं नाही. कधीतरी एकदा तुम्ही एक दिवस कधीतरी उपवास केला तर इनफॅक्ट ते तुमच्या बॉडीसाठी पॉझिटिव्हली काम करेल, तुमच्या सिस्टम्सला आराम देईल, टॉक्सिन्स काढण्यामध्ये मदत होईल, पण ते कधीतरी एक दिवस. ओके. पण सारखं तुम्ही जर असे उपवास करत गेले तर ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या शरीराला जे पाहिजे ते तुम्ही देत नाही, मसल लॉस होणार, शरीराला एनर्जी मिळत नाहीये, मग शरीर काय करणार, मसल प्रोटीनचा वापर करणार आहे एनर्जीसाठी, मसल लॉस होणार, त्याचा परिणाम तुमच्या मसलवरती पडणार, मसल कमी होणार, त्याचा परिणाम तुमच्या इम्युनिटीवरती होणार, तुम्ही आजारी पडू लागणार, त्याच्यानी डेफिशियन्सीज क्रिएट होणार बॉडीमध्ये, कितीतरी डेफिशियन्सीजमुळे अजून आजार येतील, म्हणजे हे प्रॉब्लेम होती. जर काही खाल्लं नाही आणि सारखं केलं तर कधीतरी तुम्ही केलात तर आपण म्हणू शकतो की तुम्ही सिस्टमला आराम देताय. ओके. आता दुसऱ्या प्रकारचा उपवास, जिकडे तुम्ही म्हणताय की कोणीतरी उपवास करताय आणि मग त्याच्यामध्ये मग म्हणतात की साबुदाणा वडे खाऊ शकतो किंवा साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतो किंवा अशा गोष्टी. ओके. तर मग त्याच्यामध्ये बेसिकली म्हणजे तो उपास आहे का पहिलं तर, आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्ही ते पदार्थ जास्त खाताय तर मग वजन कसं कमी होतं? अल्टिमेटली तेच आलं ना, म्हणजे कार्बोहायड्रेट्स आले, बटाट्याने बनलेले पदार्थ म्हणजे स्टार्च आलं, सिंपल फॉर्मचं स्टार्च आहे, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या ब्लड शुगर वरती काय होणार, ब्लड शुगर वाढणारच आहे ना, मग त्याच्याने तुमचं वजन कसं कमी होणार? म्हणजे इथे मी दोन प्रकार सांगितले उपवासाचे, एक काहीच खात नाही आणि एक जे खातात. म्हणजे आपल्या प्रत्येक संस्कृतीमध्ये एक उपवासाचा पार्ट आहे, आणि एक दुसरा एक आता जास्त इंटरमिडिएट फास्टिंग वगैरे हे सुद्धा पार्ट आहे, हे पूर्णतः डिफरन्स आहेत. इंटरमिडिएट फास्टिंग बद्दल जर तुम्ही मला विचारलं त्याच्याबद्दलही सांगतो तुम्हाला. एक माणूस जो काहीच ऍक्टिव्हिटी करत नाहीये
जो बसून असतो किंवा बसून आपलं काम करतो, ओके, त्या माणसाने इंटरमिटंट फास्टिंग केलं म्हणजे काय, ते त्यांचं असताना 12 तासात एकदा खायचं, 16 तासांनी एकदा खायचं, तो एक त्यांचा खाण्याचा एक टाइम असतो त्याच्यामध्ये ते खाऊ शकतात. हे अशा व्यक्तींनी केलं जे सेडेंटरी असतात, म्हणजे जे कुठलीच ऍक्टिव्हिटी करत नाही, ऑफिसमधनं घरी, घरातनं ऑफिस, यांनी केलं तर एक वेळ ठीक आहे, ते चालेल, प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये, ओके, ठीक आहे. पण जर इंटरमिटंट फास्टिंग मेहनत करणारा माणूस मेहनत करतोय, जिम मध्ये वर्कआउट करतोय, जिम मध्ये व्यवस्थित वेट ट्रेनिंग करतोय, चांगले वजन उचलतोय, ओके, त्याचा हेतू काहीतरी बॉडी बिल्डिंग आहे, त्याचा हेतू स्पोर्ट्स, ही इज अ स्पोर्ट्समॅन, ऍथलीट आहे, बरोबर आहे, इंटेन्स वर्कआउट करणारा एक फिटनेस फ्रीक आहे, फिटनेसची आवड आहे आणि तो इंटेन्स वर्कआउट करतोय, आणि तो जर इंटरमिटंट फास्टिंग करतोय तर मी नाही सपोर्ट करणार त्या गोष्टी. असं आहे ते. येस, प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल आहे, ते त्यांच्यानुसार आपण इंडिव्हिज्युअलिस्टिक गोल असतात, येस, त्याप्रमाणे ते तसं झालं पाहिजे. नक्की. आता मध्ये कीटोजेनिक डाएट आलेलं, कीटोजेनिक डाएट, तर कीटोजेनिक डाएट मी असं कधीच नाही बोललो, किंवा आपल्या कोर्समध्ये मी कधीच नाही बोललो सगळ्यांनी कीटोजेनिक डाएट करा. असं कसं, सगळ्यांनी कीटोजेनिक डाएट कसं करायचं, असं कसं होणार? मध्यंतरी खूप फॅड होतं का नाही? मग त्यावेळेला पण मी बोलताना किंवा आमच्या कोर्समध्ये मी कधीच असं प्रमोट नाही केलंय. तुमच्याकडे क्लायंट आला की बसला की त्याला कीटोजेनिक डाएट द्या, असं कधीच नाही बोललोय. तुम्ही समजून घ्या ना त्याचा गोल काय आहे, त्याला काय पाहिजे, त्याचा हेतू काय आहे. प्रत्येक माणूस जो जिम मध्ये येतो किंवा तुमच्याकडे येतो त्याचा गोल वेगवेगळा असतो का नाही? मग तुमचा डाएट पण तसा असला पाहिजे का नाही? तुम्ही कीटोजेनिक डाएट सगळ्यांना कसं देऊ शकतात? नाही, तसं नाही चालत. सेम मी इंटरमिटंट फास्टिंग बद्दल म्हणतो. नक्कीच, म्हणजे डाएटचे भरपूर सारे प्रकार आहेत, परंतु तो व्यक्ती कोण आहे त्याच्या कंडिशन नुसार आपण त्याच्या गोल नुसार त्याला ते दिले पाहिजेत. म्हणजे प्रत्येकालाच तो कीटो डाएट सूट होईल असं नाहीये. प्रत्येकाला तो सूट होणार का नाही होणार, दुसरं त्याची म्हणजे त्याची गरज आहे का खरंच कीटोजेनिक डाएटची? बरं, त्याचं दिवसभराचं शेड्यूल काय आहे, त्याच्यामध्ये कीटोजेनिक डाएट जमेल का त्याला? या गोष्टी पण तर बघितल्या पाहिजे ना. आता एक तुम्हाला उदाहरण देतो मी. कीटोजेनिक डाएटमध्ये सॅच्युरेटेड फॅटचा वापर जास्त असतो, बरोबर आहे. ज्या माणसाला युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम असतो त्यांनी सॅच्युरेटेड फॅट कमी करायचे असतात. युरिक ऍसिड ज्याला झालेला असतो त्यांनी असे सगळे पदार्थ कमी करायचे ज्याच्यामध्ये प्युरिन्स असतात, हाय प्युरिन फूड त्यांनी कमी करायचे, त्याच्यात एक सॅच्युरेटेड फॅट आहे. आता या माणसाला, अशा माणसाला तुम्ही कीटोजेनिक डाएट जर दिलं तर त्याचं काय होईल? वाढणार. मग आता ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे ना. नक्की नक्की, म्हणजे हा टॉपिक खूप मोठा आहे, मोठा टॉपिक आहे. ऍक्च्युली प्रत्येक प्रश्न हे आपले मोठेच आहेत, पण आपण जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये, शॉर्ट मध्ये आपण कव्हर करतोय. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण त्याच्यावरती पण नक्कीच बोलू. आता पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की बऱ्याच वेळेला वर्कआउट झाल्या लोक प्रोटीन शेक घेत आहेत. ओके, म्हणजे ते खरंच गरजेचं आहे का? म्हणजे वर्कआउट झाल्यानंतर बाथरूम, म्हणजे आपल्या क्लिनिंग रूम मध्ये गेलो आपण आणि शेक घेतला, तर कारण की मसल वाढीसाठी आपण ते घेतो असं सांगितलं, पण हे खरंच गरजेचं आहे का? हे बघा, सायन्समध्ये असं म्हणलं जातं, किंवा सायन्समध्ये जर तुम्ही वाचलात, तुम्ही जर वाचन केलं याच्याबद्दल, आपण जेव्हा व्यायाम करत नाही, फॉर एक्झाम्पल ही स्थिती, आपण आता बसून आहोत दोघं, मग आता या स्थितीमध्ये मॅक्सिमम आपला ब्लड फ्लो जो असतो तो आपल्या विसेरल ऑर्गन मध्ये असतो. इकडचे जे ऑर्गन्स असतात त्याच्यामध्ये त्याचा असतो ब्लड फ्लो. सगळ्यात इम्पॉर्टंट काम डायजेशन हे चालू असतं, बरोबर आहे. तुम्ही व्यायाम करायला गेलात, एक्सरसाइज स्टार्ट केली आणि आपल्या ब्रेनला समजलं की काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी स्टार्ट झालेली आहे, की लगेच आपला ब्लड फ्लो त्या वर्किंग मसलकडे जाणार, कारण का तिकडे ऑक्सिजनेटेड ब्लडची गरज असते, कारण का तिथे ऍक्टिव्हिटी स्टार्ट झाली आहे त्या मसल्समध्ये. प्लस ब्लड फ्लो तुमच्या हार्टकडे पण जाणार, तो पण तिकडे पण डायव्हर्ट होणार. कार्डियक आउटपुट वाढतो आपला फिजिकल ऍक्टिव्हिटी स्टार्ट केल्यानंतर, म्हणून ब्लड फ्लो तिकडे पण जातो. प्लस काही ब्लड फ्लो तुमच्या स्किनकडे जातो, बॉडीचं टेम्परेचर राईज होतोय, त्याला कंट्रोल करण्यासाठी ब्लड फ्लो तिकडे. म्हणजे इन शॉर्ट आपल्या विसेरल ऑर्गन मधनं ब्लड फ्लो बाहेर डायव्हर्ट झाला सगळीकडे, बरोबर आहे. एक्सरसाइज झाल्यानंतर, फिजिकल ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर, इंटेन्स वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर प्रोटीन सिंथेसिसचं काम सुरू करायचं असेल रिपेअरसाठी, रिकव्हरीसाठी, तर त्यावेळेला आपण सिंपल फॉर्म मध्ये प्रोटीन दिलेलं चांगलं असतं. सिंपल फॉर्म जे फटाफट डायजेस्ट होणार आणि फटाफट ऍब्झॉर्ब होणार, कारण का रक्ताचा स्तराव आता डिस्ट्रीब्यूट झालेला आहे ना, ब्लड सर्क्युलेशन इज डायव्हर्टेड नाव. आणि म्हणून तिकडे वे प्रोटीन जो सिंपल फॉर्मचा सप्लिमेंट आहे, इट इज अ प्रोटीन इन सिंपल फॉर्म, तो
पाण्यातनं घेतला तर त्याचं ऍब्झॉर्प्शन त्यावेळेला फास्ट होणार. तिकडे जर तुम्ही पनीर वगैरे खाल्लं किंवा चिकन वगैरे खाल्लं तर तो कॉम्प्लेक्स फॉर्म आहे. प्रोटीन सिंथेसिसची क्रिया एकदम फास्ट होणार नाही. तिकडे आपल्याला प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन बनवण्याची क्रिया जी आणि रिकव्हरी ही किक स्टार्ट झाली पाहिजे. आणि तिकडे जितक्या सिंपल फॉर्म मध्ये तुम्ही घेणार तितकं इम्पॉर्टंट आहे ते. म्हणजे त्याच्यामध्ये पण मी सांगतो, वे प्रोटीन मध्ये पण सांगतो 3 प्रकारचे वे प्रोटीन आहेत का नाही. वे कॉन्सन्ट्रेट, वे आयसोलेट आणि हायड्रोलाइज वे. बरोबर आहे. वे कॉन्सन्ट्रेट पेक्षा फास्ट ऍब्झॉर्ब वे आयसोलेट आहे आणि वे आयसोलेट पेक्षा फास्ट ऍब्झॉर्ब हायड्रोलाइज वे. मग माझ्याकडे जर बजेट असेल तर मी हायड्रोलाइज वे घेणार, कारण का ते पेप्टाइड फॉर्म मध्ये असतं. तर तिकडे मी म्हणतोय, आणि म्हणून असं आहे की एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्ही वे प्रोटीन पाण्यात न घेताय. येस, नक्कीच. म्हणजे आपण घेऊ शकतो. हो, इनफॅक्ट माझं मत आहे घेतलं पाहिजे. माझं हे मत आहे की घेतलं पाहिजे. वर्कआउट करणारे, इंटेन्स वर्कआउट करणारे जे लोक असतात, स्पोर्ट्समॅन असतात, ऍथलीट्स असतात, त्यांनी तर नक्की घेतलं पाहिजे. येस. पुढचा जो प्रश्न असा आहे की बरेच लोक फक्त एरोबिक्स करतात वजन कमी करण्यासाठी, हे कितपत योग्य आहे? वजन कमी करण्यासाठी एरोबिक्स करणे किंवा वजन कमी करण्यासाठी कार्डिओ करणे, कुठल्याही प्रकारचा कार्डिओ करणे, हा जो आहे हा एक तुम्हाला जो इफेक्ट मिळतो ना तो खूप शॉर्ट टर्म मिळतोय. तुम्ही लॉंग टर्म इफेक्टचा विचार केला पाहिजे आणि तुम्ही जास्त इफेक्टचा विचार केला पाहिजे. आणि ते तुम्हाला एरोबिक्स किंवा कार्डिओपेक्षा लॉंग टर्म इफेक्ट तुम्हाला वेट ट्रेनिंग मध्ये मिळणार. कारण का वेट ट्रेनिंग डायरेक्टली आपल्या कॅलरीज जाळण्याचा जो दर आहे, ज्याला आपण बेझल मेटाबॉलिक रेट म्हणतो, त्याला वाढवण्यामध्ये मदत करतो. म्हणजे ज्या वेळेला आपलं शरीर, आपण जेव्हा आराम करतो त्यावेळेला आपलं शरीर ज्या दराने कॅलरीजचा वापर करते, वेट ट्रेनिंग आणि वेट ट्रेनिंगमुळे रिझल्ट जे येतात, मसल बिल्ड होतो, हे डायरेक्टली तुमचा बीएमआर वाढवतो. बीएमआर ला रेस करणार ते. म्हणजे हा तुमचा लॉंग टर्म इफेक्ट झाला किंवा जास्त प्रमाणात रिझल्ट झाला. पण तुम्ही जर एरोबिक ऍक्टिव्हिटी बघितलं किंवा कार्डिओ ऍक्टिव्हिटी बघितलं तर इथे तुम्ही कॅलरीज बर्न करता शॉर्ट पिरियडसाठी. जितका काळ तुम्ही ती ऍक्टिव्हिटी करताय तितका काळ, त्याचा असर तुमच्या बेझल मेटाबॉलिक रेट वरती जास्त पडत नाहीये. कारण का मी अगोदर पण बोललो मागच्या प्रश्नामध्ये, ते एंड्युरन्स ऍक्टिव्हिटी आहे. येस. कार्डिओव्हास्क्युलर एंड्युरन्स वाढवणे, मस्क्युलर एंड्युरन्स वाढवणे आणि बाकीचे फायदे, ब्लड प्रेशर कंट्रोल करणे, कार्डियक हार्टची एफिशियन्सी चांगलं करणं, हे त्याचं काम आहे. कॅलरी बर्निंग तेवढ्याच काळासाठी होणार, लॉंग टर्म इफेक्ट नाही मिळणार. नक्कीच. हा पण मोठा टॉपिक आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला हे प्रश्न आहेत की वर्कआउटच्या आधी केला पाहिजे का, नंतर केला पाहिजे का, हे सुद्धा विचारलं. वेट ट्रेनिंगच्या वेळेला कार्डिओ करायचं का नाही, हे सुद्धा प्रश्न विचारले जातात. ओके, नक्की. मग मला वाटतं त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण एनर्जी सिस्टीम समजून घ्यायला पाहिजे, तरच आपल्याला ते, आणि तो एक वेगळा टॉपिक घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. येस. पुढचा जो प्रश्न आहे ते वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला व्यायाम कोणता? आपला हा झालेलाच आहे, जसं तुम्ही वेट ट्रेनिंग सांगितलेलं आहे. ओके, शेवटचा आपला हा प्रश्न आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो मसल वाढवण्यासाठी वजन उचलणे हे गरजेचे आहे का? हे थोडेसे लोकांना थोडं डिटेल्स मध्ये सांगा. वजन कमी करण्यासाठी मी याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं की आपल्या शरीराचा कॅलरी जाळण्याचा दर वाढला पाहिजे, म्हणजे बेझल मेटाबॉलिक रेट. शरीराचा ज्या वेळेला आपण आराम करतो त्यावेळेला आपलं शरीर ज्या दराने कॅलरीजचा वापर करते त्याला आपण बीएमआर म्हणतो, बेझल मेटाबॉलिक रेट, तो वाढला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्या बेझल मेटाबॉलिक रेटमध्ये सर्वात जास्त कॅलरी बर्नर हा लीन मास आहे, मसल आहे. बरोबर आहे. कारण का हा मसल हा ऍक्टिव्ह टिश्यू म्हणतो आपण, सतत काम करणारा, सतत काम करतो. काय काम करतो तो दिवसभरामध्ये? आपण जे काय हालचाल करतो, जी काय मुवमेंट करतो, चालणं, फिरणं, धावणं, इव्हन पोश्चर मेंटेन करणं, हे सगळं मसलमुळे होते. बरोबर आहे. तर हा सर्वात जास्त कॅलरीज बर्न करतो. बरोबर. आता मसल वाढवायला तुम्ही वजन उचललं पाहिजे का? मसलला वाढण्यासाठी एकच गोष्ट लागते, चॅलेंज. त्याला थोडी चॅलेंज लागते. किंवा कारण का तुम्ही जेव्हा चॅलेंज देता, ओके, तर तुम्ही त्या मसल फायबरमध्ये दुखापत करताय. दुखापत म्हणजे सूक्ष्म पातळीवर, ज्याला आपण मायक्रोट्रोमा म्हणतो इंग्लिशमध्ये. ओके, जे मगाशी मी बोललो की आपलं अंग थोडं दुखतं आणि आपलं बायसेप मारल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी जे बायसेप दुखतं, आपल्याला सोरनेस, जे आपल्याला बरं वाटतं, ते लागतं त्याला, आणि ते चॅलेंज नाही येणार. बरोबर आहे. आणि मग त्याच्या पुढे मग तो मसल फायबर रिपेअर करतो, तिथे प्रोटीन लागतं, आराम लागतं, हे आपल्याला माहिती. आता तो जो चॅलेंज तुम्ही देताय मसल फायबरला, तो तुम्ही वजन उचलून द्या,
एक्सटर्नल वेट घ्या, बार्बल, डंबल, मशीन, किंवा तुम्ही ते स्वतःचा बॉडी वेटनी करा. बॉडी वेट पण वजनच आहे. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. पुशअप्स, ही पुशअप्सची पोझिशन आहे आणि ही मुवमेंट आहे पुशअपची, अशी करतो ना आपण पुशअप. मसल कुठले काम करतात बघा? चेस्टचा पेक्टोरलिस मेजर, शोल्डरचा अँटीरियर डेल्टॉइड, ट्रायसेप. मी टेक्निकल होतोय जरा. इथे जर तुम्ही मुवमेंट बघितली, इकडे जॉईंटची ऍक्शन बघितली, शोल्डर हॉरिझॉन्टल अडक्शन, एल्बो एक्सटेन्शन, आणि हे मसल्स काम केले. चेस्ट, अँटीरियर डेल्टॉइड, ट्रायसेप, हे झाले पुशअप. इथे वेट होतं का? हो होतं ना, बॉडी वेट. कोणाला दिलं? चेस्टला. ठीक आहे. आता त्या पुशअपच्या पोझिशनला तुम्ही उलट करा. बेंच प्रेस. मुवमेंट बघा, शोल्डर हॉरिझॉन्टल अडक्शन, एल्बो एक्सटेन्शन. मसल्स कुठले काम करतायत इकडे? मसल्स कुठले कॉन्ट्रॅक्ट होत आहेत? चेस्ट, शोल्डर, अँटीरियर डेल्टॉइड, ट्रायसेप. मग इकडे वजन कुठे आहे? बार्बल आणि वेट्स तुम्ही घेतलंय, तो वजन आहे. आता फरक कुठे आहे? फरक कुठे आहे? तुम्ही पहिल्यांदा जेव्हा पुशअप केले तर तुमच्या बॉडी वेटमुळे तुम्हाला फक्त 10 पुशअप जात होते, 8 पुशअप किंवा 10 पुशअप जात होते. तिकडे तुमच्या मसलला चॅलेंज मिळत होता, कारण का 10वा पुशअप मारला, 11वा पुशअप जात नव्हता. बरोबर आहे. हळूहळू तुमचे मसल स्ट्रॉंग झाले. बरोबर आहे. आता तुम्ही कसं चॅलेंज देणार? मॅक्सिमम चॅलेंज तुम्ही काय करू शकता? बॅक वरती तुम्ही वेट ठेवू शकता. त्याला पण लिमिटेशन आहे ना. मग तुम्ही काय करणार? मग तुम्ही बेंच प्रेस करणार, कारण का बेंच प्रेस करताना तुम्ही तिकडे वेट ऍड करू शकता. म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्ही चॅलेंज वाढवताय. तर मसल बिल्डिंग करायला वेट उचलला पाहिजे का? वेट उचलण्याची गरज नाहीये, पण त्याला चॅलेंज पाहिजे. चॅलेंज. मग तुम्ही ते चॅलेंज स्वतःच्या बॉडी वेटनी द्या, किंवा तुम्ही ते वेटनी द्या, किंवा तुम्ही ते थॅराबँड द्यायचंय तुम्हाला, ज्याचा रेझिस्टन्स जास्त आहे, तो थॅराबँड घ्या. शरीर चॅलेंजला ओळखतं, त्याला चॅलेंज पाहिजे मायक्रोट्रोमासाठी आणि वाढण्यासाठी. पूर्ण डिटेल्स मध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, हे बोलेल तेवढं आपला पॉडकास्ट खूप मोठा होईल. ओके, तर फिटनेस आणि हेल्थ वरती बोलेल तेवढे कमीच आहे, किंवा लोकांचे भरपूर सारे प्रश्न आहेत, परंतु 1 ते 1.5 तासाच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला सर्व प्रश्न घेता येत नाहीयेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक टॉपिक वरती आपण असे पॉडकास्ट शूट करूया, जेणेकरून लोकांना चांगली माहिती मिळेल, एक योग्य माहिती मिळेल. ओके, आज निखिल सरांनी आपल्याला भरपूर सारे प्रश्नांची उत्तरे दिली, त्याबद्दल त्यांचं आभारी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण अजून असे भरपूर चांगले पॉडकास्ट घेऊन येऊया. आणि कोणालाही काही क्वेश्चन असतील, किंवा कोणाला कोर्सेस करायचे असतील, आपल्याला आपले स्किल डेव्हलप करायचे असेल, किंवा स्वतःची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी कोणता कोर्स करायचा असेल, तर तुम्ही नक्की IFSI ला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्रत्येकाच्या ID मी खाली मेन्शन केलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे जाऊन तुम्ही त्याची एन्क्वायरी तुम्ही करू शकता. धन्यवाद.